सासरी जाणाऱ्या आपल्या मुलीला आईने दिलेला अनमोल कानमंत्र. असा कानमंत्र प्रत्येक आईने आपल्या मुलीला द्यावा हीच बदलत्या काळाची गरज आहे. मतलबी जाळ्यात नवऱ्याला फसवून अलिप्त संसार थाटू नकोस. स्वार्थाच्या हेकेखोर शस्त्राने सासरच्या नात्यास छाटू नकोस. आई झाल्यावर मुली तुला आईपणाचं भान येऊ दे. एकत्रित कुटुंबाचे संस्कार तुझ्या बाळांच्या मनावर होऊ देत. सासूशी उडणाऱ्या खटक्यात बाळांना उगीच ओढू नकोस. आजी नातवांच्या नात्यावर त्याचा राग काढू नकोस. सासऱ्याच्या म्हातारपणावर रागे वैतागे घसरू नकोस. नव्या जुन्या पिढीमधील दुवा तूच आहेस हे अजिबात विसरू नकोस. अगदी सख्या भावासारखं दिराबरोबर तुझं भांडण होईल, पण तुझ्या लाडक्यांना खेळणीही तोच काका घेऊन येईल. लहान असो नाही तर मोठी, नणंद तर चेष्टेने त्रास देणारच. मांडीवर घेत तुझ्या पिल्लांना चिव काऊचा घास ती भरवणारच. तुझं माझं भेदभावनेने जावेच्या पोरांचा द्वेष करू नकोस. वेळ प्रसंगी तिच्या लाडक्यांना 2 घास जास्त देण्यास मागे सरू नकोस. घरातल्या क्षुल्लक कुरबुरींना द्वेषपूर्ण उत्तर देऊन काय करशील तू? अगं, जशास तसं उत्तर देऊन एक दिवस घराचं घर पण मारशील तू. नातेवाईकांना धरून राहिलीस तर सर्वांच्या मनात घर करून राहशील. तुझ्या पाखरांची उंच भरारी तू सर्वांबरोबर आनंदात पाहशील. शेवटी जोडण्याचे संस्कार केले तर मुलांच्या मनाचे तुकडे होणार नाहीत आणि तुझ्या म्हातारपणाचे दिवसही वृद्धाश्रमात कधीच जाणार नाहीत. मित्रमैत्रिणींनो, कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ? व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.